शरद पवारांकडे जोरदार इनकमिंग होण्याची शक्यता आहे। अजित पवार गटाच्या मोठ्या नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे। त्यामुळे शरद पवार दादांना पुन्हा एकदा धक्का देण्याची शक्यता आहे। तसंच पवार भाजपला देखील धक्का देण्याच्या तयारीत आहेत। शरद पवारांकडे सध्या जोरदार इनकमिंग सुरू आहे। दादांचे 3 मोठे नेते आणि भाजपचा एक नेता पवार गटामध्ये जाण्याची शक्यता आहे। पहिली भेट अजित पवार गटाचे माढ्याचे आमदार बबन शिंदेंनी शरद पवारांची भेट घेतली। बबन शिंदेंचा 2 ऑक्टोबरला पवार गटात प्रवेश होऊ शकतो अशी सूत्रांची माहिती आहे। आमचे सगळ्यांचे 5 दशकाचे ऋणानं बंद आहे आणि अर्थातच विजयदादा शिंदे साहेब आणि आदरणीय पवार साहेब आमच्या तिन्ही कुटुंबाचे अतिशय प्रेमाचे अनेक वर्षाचे संबंध आहेत। दुसरी भेट अजित पवार गटाच्या विलास लांडेंनी पवारांची भेट घेतली आहे। विलास लांडे भोसरीतून विधानसभा लढण्यास इच्छुक आहेत। तिसरी भेट भोसरीचे ठाकरे गटाचे नेते रवी लांडगेंनी शरद पवारांची भेट घेतली। भोसरी विधानसभेवर ठाकरे गटानं दावा सांगितलाय। भोसरीत सहकार्य करावं अशी विनंती रवी लांडगेंनी पवारांना केली। चौथी भेट अकोले विधानसभेसाठी इच्छुक असणारे अमित भांगरे यांनी पवारांची भेट घेतली। अमित भांगरे किरण लहामटेंविरोधात लढण्याच्या तयारीत आहेत। कोल्हापुरात भाजपला खिंडार पडण्याची शक्यता आहे। चंदगडमध्ये कागलची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे। पवार गटाकडून शिवाजीराव पाटलांशी संपर्क झाल्याची माहिती मिळते। शिवाजीराव पाटील हे पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे। शिवाजीराव पाटील हे देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्ती आहेत। पुणे जिल्ह्यात दादा गटाला धक्का बसण्याची शक्यता आहे। दौंडचे रमेश थोरात पवार गटाच्या वाटेवर आहेत अशी माहिती सूत्रांकडून कळते। रमेश थोरातांकडून गाठीभेटी आणि बैठकांना सुरुवात झाली आहे। रमेश थोरात लवकरच अजित पवारांशी चर्चा करणार आहेत। उमेदवारी न मिळाल्यास पवार गटाकडून किंवा अपक्ष लढण्याच्या भूमिकेत रमेश थोरात आहेत। बरेच जण संपर्कात आहेत, पण पवार साहेबांचं मत आहे सगळ्यांनाच घेऊन फायदा नाही, काही निष्ठावंतांना आपल्याला संधी द्यावी लागेल। त्यामुळे आता पवार साहेब ठराविक लोकांचाच कदाचित विचार करतील आणि तो ठराविक आकडा जो आहे तो फार कमी असू शकतो। पुढच्या काही दिवसांमध्ये ज्या ज्या लोकांना तिकीट मिळतील, जे दादांकडे आहेत, आता जे आपल्याकडे येतात, आणि फक्त दादांचे नाही भाजपचे सुद्धा अनेक लोक संपर्कात आहेत। त्यामुळे कोणाला तिकीट मिळतंय कसं मिळतंय याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की कोणाकोणाला संधी दिली।